नमस्कार, मी डॉक्टर सुबोध देशमुख. आजचा आपला विषय आहे तर तो म्हणजे जिम आणि हार्ट अटॅक. आता तुम्ही बऱ्याच तुमच्या कानावर बातम्या पडल्या असतील की जिमला जाणाऱ्यांमध्ये अमुकमध्ये हार्ट अटॅक आला, तर अमुक ट्रेडमिलवर चालत होता आणि त्याच्यानंतर तो कोलॅप्स झाला. किंवा अलीकडच्या काळामध्ये तुम्ही ऐकलं बघा, प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यालासुद्धा जिम करत असताना हार्ट अटॅक आला आणि त्यांना दिल्लीला एम्सच्या हॉस्पिटलमध्ये भरती केलं गेलं. त्याच्यानंतर तिथं त्यांचा मृत्यू झाला. किंवा अनेक घटना अशा तुम्ही ऐकताय की यंग लोकांमध्ये हार्ट अटॅक येतो आहे. तर खरोखरच याला जिम फक्त कारणीभूत आहे का, किंवा अजून काही कारणं आहेत, किंवा आपण जिमला जायला पाहिजे की नाही जायला पाहिजे, किंवा गेलं तर काय खबरदारी घ्यायला पाहिजे, तर या गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघू. मी थोड्याशा स्लाईड्स प्रेझेंट करतो. आजचा व्हिडिओ करण्यामागं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे जेवढे काही मृत्यू जगभरामध्ये होत आहेत त्याचा एक सर्वे केला गेला 2019मध्ये. तर जवळजवळ 27.4% मृत्यू हे हृदयविकाराशी निगडीत असणाऱ्या आजारांमुळे होत होते. त्यामुळे जवळजवळ 27.4% म्हणजे हा आकडा खूप मोठा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असं मानलं जातं की जो हार्ट अटॅक आहे तर तो उतार वयामध्ये येतो किंवा साधारणतः 50च्या पुढच्या लोकांमध्ये येतो. परंतु आपल्याकडं आता असं पाहायला मिळतं आहे की 50च्या आतले जे लोक आहेत की जे रेग्युलर जिमला जाणारे आहेत, की जे फिजिकली ॲक्टिव्ह आहेत, जे काही ज्यांचं लाईफस्टाईल व्यवस्थित आहे, अशा लोकांमध्ये पण हार्ट अटॅक येतो आहे. आता याच्या कारणांमध्ये जर आपण गेलो तर सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामध्ये अनेक कारणं आपल्याला पाहायला मिळतील. परंतु जे काही आपली लिव्हिंग हॅबिट्स जे आहेत, सध्या की जो आहार आहे, की आपण कोरोनापासून काय करतो आहे, बऱ्यापैकी आपली जीवनशैली बऱ्याच जणांची बैठे जीवनशैली झाली आहे. आणि आता आपल्याला सगळ्या गोष्टी इझिली अवेलेबल आहेत. तुम्हाला झोमॅटो आहे, खाणपाण्याच्या ज्या गोष्टी आहेत आहारामधल्या, तुम्ही कितीही चांगल्या रेस्टॉरंटमधून जरी जेवण मागवलं तरी तिथं जे काही वापरलं जाणारं चीज आहे किंवा तिथं जे वापरलं जाणारं तेल आहे तर ते खूप अतिरिक्त प्रमाणामध्ये आहे. आणि त्यामुळं कुठं ना कुठं आपल्या शरीरामध्ये फॅट डिपॉझिशन वाढतं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्मोकिंग. आता स्मोकिंगचा तर डायरेक्ट हृदयविकाराशी संबंध आहेच आणि अनेक तरुण लोकांमध्ये स्मोकिंगचं हे काही व्यसन आपल्याला पाहायला मिळतं. इन्क्रीजिंग एअर पोल्युशनमध्ये हवेची जी काही गुणवत्ता ढासळी आहे, त्याच्यानंतर तणावयुक्त जीवनशैली आहे, आपण झोप व्यवस्थित घेत नाही, अनेक तास मोबाईल पाहत बसतो. या सगळ्या कारणांमुळं आपण तरुण वर्गाला हृदयविकाराच्या धोक्याकडं आपण पाठवतो आहे. आणि जे की म्हणजे 30-40 वर्षापूर्वी आपल्याला असं दिसत नव्हतं की 50च्या आत लोकांना हार्ट अटॅक येत नव्हता, तसं आता आजकाल 50च्या आतमध्येच अनेक जणांना हार्ट अटॅक येतो आहे. हार्ट अटॅकच्या अनेक कारणांपैकी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जे काही भारतीय लोक आहोत किंवा भारतीय उपखंडामध्ये जे काही लोक राहतात, आपण जेनेटिकलीच आपण असे आहोत की आपल्या हृदयाला रक्तपुरवठा करणारी जी रक्तवाहिनी आहे तर ती आकाराने लहान आहे. तुम्ही जर युरोपियन, आफ्रिकन लोकांशी जर आपली तुलना केली तर आपल्या कोरोनरी आर्टरीज ह्या लहान आहेत. त्यामुळं आपल्याला हृदयविकाराचा धोका होण्याचा चान्स खूप जास्त आहे. आणि हे असतानासुद्धा आपल्यामध्ये वाढलेलं कोलेस्ट्रॉलची पातळी, त्याच्यानंतर रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेला काही प्लाक किंवा अडथळा, या कारणांमुळं हृदयविकाराचा धोका वाढतो आहे. त्याच्यातच मी मगाशी सांगितलं की आपली बदललेली जीवनशैली. आणि अगदी तुमच्या माहितीकरता सांगतो की 80% 90% ब्लॉक होऊनच मग नंतर अटॅक येतो असं नाही आहे. अगदी 30% जरी आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक झाला आणि तो कुठल्याही कारणास्तव रप्चर झाला किंवा फुटला तर ती रक्तवाहिनी ब्लॉक होते आणि रक्तपुरवठा बंद होऊन हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. हे सगळे कारणं हृदयविकाराशी निगडीत आहेत. या व्यतिरिक्तच ॲरिथमिया म्हणजे जे काही आपल्या हृदयाला जो काही इलेक्ट्रिकल सप्लाय होत असतो किंवा जो काही करंट जात असतो हृदयाची गती चालण्यासाठी, तर तो सप्लाय त्याच्यामध्ये कुठंतरी बिघाड असतो आणि त्यामुळं काय होतं, हृदयाला रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही. किंवा काही गोष्टींमध्ये अतिरिक्त व्यायाम, खूप एक्सेसिव्ह एक्सरसाइज जर केलं तर ही सुद्धा गोष्ट अशी आहे की ती आपल्यामध्ये ॲरिथमिया निर्माण करते आणि व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो, हार्ट अटॅक येऊ शकतो. आता अजून एक महत्त्वाचं कारण मला जे दिसतं तर ट्राईंग टू अचीव टू मच टू सून, म्हणजे खूप लवकर काहीतरी मिळवायचं असतं बघा बऱ्याच जणांना, की 2 महिन्यानंतर लग्न आहे आणि मला वजन खूप कमी करायचं आहे किंवा 6 महिन्यामध्ये बॉडी बिल्डिंग करायचं आहे. तर हे करण्यासाठी ते मग
खूप मोठ्या सप्लिमेंट्सचा आधार घेतात किंवा खूप स्टिरॉइड्स वापरतात आणि हे सुद्धा एक कारण हृदयविकारासाठी होऊ शकतं की जे लोक जिमला जातात आणि रेग्युलर एक्सरसाइज करतात अशा लोकांमध्ये. आणि खरोखरच अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले जिम जे आहेत तर इथं जर काही मेडिकल इमर्जन्सी झाली तर ती हँडल करण्याची त्यांच्याकडं क्षमता आहे का. आपल्या जिममध्ये जो काही व्यक्तींना प्रवेश दिला जातो तर त्या व्यक्तींचा फिटनेस कुठं स्टडी केला जातो का. तर ह्या खूप एक शोधाच्याच गोष्टी आहेत. तुम्ही जर हाय एंड जिम मोठ्या मोठ्या जिमला गेले तर तिथं कदाचित चेकअप करतात, हेल्थ हिस्ट्री घेतली जाते. परंतु आपल्याकडे जे छोटे छोटे जिम आहेत तर यामध्ये कुठंही हेल्थ हिस्ट्री घेतली जात नाही, कोणालाही तिथं ॲडमिशन दिली जाते आणि आपण आपल्या क्षमतेनुसार आपल्याला वाटतं आहे त्याच्यापेक्षाही जास्त इतरांकडे बघून व्यायाम करत राहतो आणि तेही एक हार्ट अटॅकचं कारण होऊ शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाची जिममध्ये जे काही ट्रेनर्स उपलब्ध असतात यांनासुद्धा काही जर मेडिकल इमर्जन्सी झाली तर अशा कंडिशनमध्ये काय करायचं, CPR कसा द्यायचा याबद्दल त्यांनासुद्धा काही माहिती आहे का हे सुद्धा पाहून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं हे जे काही मी हार्ट अटॅकचे जिम संदर्भातले जे कारणं सांगितले त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली बदललेली जीवनशैली, आपला आहार, हॉटेलचं खाणं की स्मोकिंग, त्याच्यानंतर स्ट्रेसफुल लाईफ, त्याच्यानंतर झोपेमध्ये आपण कॉम्प्रोमाइज करतो आहे मोबाईलमुळं आणि आपले जे काही जेनेटिक आहेत की त्याच्यामध्ये आपल्या रक्तवाहिन्याच ऑलरेडी लहान आहेत त्याच्यामुळे आपल्याला हार्ट अटॅकचा चान्स खूप जास्त आहे. काही लोकांमध्ये म्हणजे अगदी 30% जरी ब्लॉक असेल तरीसुद्धा तो ब्लॉक किंवा तो प्लाक रप्चर होतो आणि तो हार्ट अटॅकचं कारण बनू शकतं. अजून एक कारण पाहिलं होतं आपण ते म्हणजे ॲरिथमिया. जिममध्ये एक्सरसाइज केल्यानंतरसुद्धा ॲरिथमिया होतो आणि खरोखरच जिममध्ये आपल्या ह्या मेडिकल इमर्जन्सी सुविधा उपलब्ध नाहीत आणि ट्रेनर्सलासुद्धा माहिती नाही की जर खरंच कोणी पडला तर काय करायचं, अटॅक आला तर काय करायचं किंवा कार्डिॲक अरेस्ट झालं तर काय करायचं. त्यामुळं ह्या CPR या त्या गोष्टींवर आपल्याकडं खरोखर बारकाईने पाहिलं जात नाही आणि हे सुद्धा कारणं आहेत की अनेक तरुणांचा मृत्यू ह्या हार्ट अटॅकनं होतो आहे आणि जिमला जाणाऱ्यांमध्ये होतो आहे. त्यामुळे थोडीशी खबरदारी बाळगून आपण जिम नक्कीच करावा याबद्दल काही मनामध्ये शंका नाही. धन्यवाद.